पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक गंभीर प्रकार समोर आलाय। मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच एका महिलेच्या नावावर आधीच मतदान झाल्याची बाब उघडकीस आली। त्यानंतर संबंधित महिलेने बेधडक सवाल उपस्थित केले। यानंतर तिच्याकडून पोस्टल मतदान करून घेतल्याचा आरोप करण्यात येतोय। ही धक्कादायक घटना पुण्यातील प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रांवर घडली। त्यात शेख हसीना है ज्यांच्यासोबत हा सगळा प्रकार घडलाय। आप जब यहाँ पे आए वोटिंग के लिए, आप कब से वोटिंग करते हो यहाँ पे? 30-35 साल हो गए मेरे अच्छा, को। 30-35 हाँ, साल। आज आपके साथ क्या हुआ? आप आए तो क्या हो गया, पूरा बता दो। मैं यहाँ अंदर आते गई नंबर लगा के, तो वहाँ दे के उन लोग ने डायरी में, तो बोले आपका वोटिंग हो गया। बोले वोटिंग बोले आपका हो गया। मैं बोली नहीं, कैसे होगा मेरा वोटिंग? तो फिर बाजू में बोले उन्होंने टेबल पे, देखो बोले इस पे है क्या, हो गया। तो बाजू में डायरी उसमें चेक किए उन्होंने, तो बोले हो गया, देखो बोले आपकी सही भी हो, सिग्नेचर भी हो गई। बोले ऐसा कैसा होंगी, मैं आई नहीं सुबह से, अब भी आई हूँ, तो अभी कैसा मेरा हो जाएगा वोटिंग? तो नहीं, बोले वोटिंग हो गई तुम्हारी, आप जा सकते। मैं बोली मैं नहीं जाऊंगी, मेरा वोटिंग दे सिवा तो नहीं जाऊंगी ना। आप देखो कौन है, कैमरे में देखो। मैं बोली किसने मेरा वोटिंग की है बोल के। नहीं नहीं बोले, फिर उस सर के पास जाओ। बोले देखो म्हणजे तुम्ही सकाळपासून आलाच नव्हता आणि तुमच्या नावानं मतदान कुणीतरी दुसरंच करून चलेगा। गेलं। हाँ, पहले ही हो गया था। अच्छा। मैं आने से पहले मेरा मतदान हो गया था। फिर बाद में क्या हुआ? फिर वो बोले हो गया तुम्हारा मत, नहीं बोले अभी हो गया तुम्हारा मतदान। बोले अच्छा, हाँ। हाँ, तो मैं बोली नहीं, मैं मेरा कैसा हो जाएगा, मैं आई नहीं सुबह से, अब भी आई हूँ, तो मेरा मतदान कैसा होगा? बोले देखो तुम्हारी सिग्नेचर भी है। बोले तुम चेहरा दे की क्या? तो बोले हाँ हम चेहरा दे के। बोले ज्यावेळेस आत गेलो ना, त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की यांचं झालेलं आहे आधी, आणि त्यावेळेस गोंधळ चालू होतं, पूर्ण वोट घेत नव्हते। मग सरांना वगैरे बोलून थोडंसं गोंधळ केलं, मग त्यानंतर त्यांचं पेपरवर वोटिंग घेण्यात आलेलं आहे। पण पेपरवर मला सांगा, हे उमेदवार आहेत, पेपरवर वोटिंग होऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं? त्यांनी मला सांगितलं, त्यांच्यावर आम्ही खूप रागवलो, खूप चिडलो वगैरे। म्हटलं तुम्ही नेमकं करताय काय? म्हटलं इथं जर कोणी मृत व्यक्तीने सुद्धा मतदान केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी जर गोंधळ केलेला, तर ते म्हटलं साहेब होत असतं वगैरे। म्हटलं होत असतं काय? मग त्याच्यावर चिडलो आम्ही। एका पेपरवरती त्यांची सही घेतली आणि मतदान करायला लावलं। धक्कादायक बाब म्हणजे पेपरवरती मतदान केल्यानंतर त्यांच्या हाताला शाई लावली आहे, जेणेकरून ईव्हीएम वर मतदान यांनी केलं नाही। बोगस मतदानाचा हा नवा अजेंडा आहे का, नवा फंडा आहे का, असे अनेक प्रकार आता पुण्यात समोर येतात। कुठे पैसे सापडतात, कुठे हाताची शाई पुसली जाते। तर या हसीना शेख ताईसोबत त्या येण्याच्या आधीच कुणीतरी दुसरंच मतदान करून घेतले आणि हा बोगस मतदानाचा नवा प्रकार आहे का, असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे। तर मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांची मोठी तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मतदान केंद्र शोधण्यामध्ये होणाऱ्या अडचणी आणि व्यवस्थेतील गोंधळामुळे मतदारांमध्ये नाराजी होती। याच दरम्यान मतदान केंद्राबाहेर मनसे आणि भाजप यांच्यामध्ये वाद उफाळून आला। मनसे शिवसेनेचे भगवे गार्ड मतदान केंद्राबाहेर राडा घालत असल्याचा आरोप करण्यात आला। हा वाद भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्या विरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अधिकच तीव्र झाला। त्यामुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं।